ची डेव्हलपमेंट आणि त्या शेतकऱ्याची डेव्हलपमेंट दोघांची होणार. बरं, आता एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. आता बाजारामध्ये असंख्य वेगवेगळे छोट्या ट्रॅक्टरचे सेगमेंट आलेले आहेत. मग त्यामध्ये बरं, याची सबसिडी काही मिळाली आहे का तुम्हाला? सबसिडी फॉर्म भरलेला आहे, अजून तर काय आली अच्छा, मग ती सबसिडी किती येणार आहे? 1.25 लाख. म्हणजे 1.25 लाख जर का सबसिडी आली तर 2 लाखातच हा ट्रॅक्टर यांना मिळणार आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं 2 लाखामध्ये हा ट्रॅक्टर तुम्ही तुमच्या बांधापर्यंत घेऊन जाऊ शकता. या ट्रॅक्टरच्या संदर्भाने तुमची कुठलीही तक्रार असेल, तुम्हाला कुठलीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही ओम इक्विपमेंट्स याचे जाऊन ही माहिती घेऊ शकता. वाळूज या ठिकाणी हे शोरूम आहे, या ठिकाणी यांचं वर्कशॉप आहे. नितीन रोलकर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण DK चॅम्पियन 165 DI या ट्रॅक्टरच्या संदर्भाने वेगवेगळे व्हिडिओज बनवतो आहोत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण DKच्या संदर्भाने खूप वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. DK चॅम्पियन हा तसं खूप वर्षांपूर्वी भारतामध्ये लॉन्च करण्यात आला, राजकोट येथील ही कंपनी गुजरातमधली. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस हा DK चॅम्पियन लॉन्च करण्यात आला त्यावेळेस त्याला इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु ओम इक्विपमेंट्स या संस्थेने आणि अशोक आरगडे यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. काही बदल हे कंपनीला सुचवले आणि त्या बदलानुसार आणि तसे बदल करून हा ट्रॅक्टर महाराष्ट्रामध्ये, आपल्या मराठवाड्यात, संभाजीनगरला आणि विदर्भात तसेच खानदेशामध्ये परत लॉन्च करण्यात आला. आणि नंतर शेतकऱ्यांची खूप चांगली सरांचा मोबाईल घ्या. सर, तुमचा मोबाईल द्या, बंद करा, स्टार्ट. तर DK चॅम्पियनची महाराष्ट्रभर उत्कृष्ट पद्धतीनं वितरण व्यवस्था आणि DK चॅम्पियनना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम कार्य सध्या ओम ॲग्रो इक्विपमेंट्स, वाळूज आणि अशोक आरगडे यांच्यामार्फत केलं जातं. आणि हे DK चॅम्पियनचे काही शेतकरी मित्र आहेत ज्यांनी DK चॅम्पियन खरेदी केलेला आहे आणि ते त्यांच्या शेतामध्ये आता याला वापरत आहेत. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. काय नाव आहे तुमचं? भाऊसाहेब दादा, हे किती एकर क्षेत्र तुमचं इकडे आहे? 1 एकर क्षेत्र. सगळं 1 एकर क्षेत्र आहे का तुमचं? सगळं क्षेत्र किती आहे तुम्हाला? 10 एकर क्षेत्र आहे. मग ह्या 10 एकर क्षेत्रासाठी तुम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये ऊसच आहे का वेगळं काही आहे? कापूस आहे. कापूस काय अंतरावर लावलेला आहे तुम्ही? 4 फुटाची. 4 फुटाची आहे. म्हणजे 4 फुटाच्या